श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्नवरनं कपड्यावर कटिंग कशी करायची ते. तर तुम्ही बघू शकता, मी आधी कपडा खाली सरळ करून घेतला आहे. आपल्या बाजूने फोल्ड कपडा असावा आणि बॅक साईडचा पार्ट मी कपड्यावरती ठेवलेला आहे. बॅक साईडचा गळा पूर्ण ड्राफ्ट करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला फ्रंट पार्टचा जो कटोरीच्या शेजारचा पार्ट असतो तो ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. पेपर गुंडाळला जातो, जो की आपण कटिंग करून ठेवलेले असते, त्यामुळे त्याच्यावरती असं काहीतरी कात्री वगैरे ठेवा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल. तो पण पार्ट आपल्याला असा ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे जर तुम्ही केलं, तुमची कटिंग चुकणार नाही. तर आपण हे दोन पार्ट आधी कट करून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सोपी पद्धत आहे कटिंगची. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आपला हे दोन्ही पार्ट कटिंग करून होत आहेत. तर आता आपण स्लीव्ज कट करून घेऊयात आधी. बघू शकता, स्लीवचा पॅटर्न आहे तरी पण मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते, कारण कस्टमरला स्लीव्ज थोडी उंची वाढवून पाहिजे होती, त्यामुळे मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते. बघू शकता, तयार स्लीव्ज 5.5 इंच आहे. तर पावणे 6 इंच स्लीव्ज पाहिजे तयार. बघू शकता, रुंदी 10 इंच घेतलेली आहे. 9.5-10 छाती आहे, त्यामुळे 10 इंच मी रुंदी घेतली आहे. तर उंची आपल्याला 6.5 उंची घ्यायची आहे ब्लाऊजची, पाऊण इंच वाढवून. दुसरीकडून आपल्याला 2.5 इंच डाऊन करायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. 1.5 इंचावरती खूण करून आपल्याला आकार द्यायचा आहे. आतलाही आकार देऊन घ्यायचा आहे. तर बॉटम बघूयात किती आहे. 6.5 बॉटम आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने बाही तयार झाली आहे. कटिंग करून घेऊयात. डायरेक्ट आपल्याला कमी जास्त बाही कशी करायची ती मी तुम्हाला दाखवली आहे. आपला फ्रंट पार्ट जो असतो तो कट करून घेऊयात. अशा पद्धतीने मध्ये कट मारून घ्यायचा आहे. फ्रंट पार्टला पण एक कट मारायचा आहे, जो की आपल्याला फ्रंट पार्ट आहे हे लक्षात येण्यासाठी. तर आता आपण कटोरी कट करून घेऊयात. बघू शकता, कटोरी आपली क्रॉस कपड्यावरती करायची आहे. बाकीचे सगळे आपल्याला सरळ कपड्यावरती घ्यायचे आहे. कटोरी फक्त क्रॉस घ्यायची आहे, जेणेकरून कटोरी खूप छान बसते. अशी कटोरी आपल्याला ड्राफ्ट करून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायची आहे. कपड्याचा अंदाज घेऊन आपल्याला व्यवस्थित पॅटर्न टाकून बघून मगच कटिंग करायची, जेणेकरून आपला कपडा वाया जाणार नाही. नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते आहे. तर आपली कटोरी कटिंग झालेली आहे. तर आपण आता क्रॉसपट्टी कट करूयात. सरळ कपड्यावरतीच घ्यायची क्रॉसपट्टी. बघू शकता, मी पूर्ण ड्राफ्ट करून घेते सरळ. अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी पण कट करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी कट करून झाली आपली. अशा पद्धतीने आपला कटिंग झालेला आहे. श्री स्वामी समर्थ मैत्री.